तर मित्रांनो आपण आलेलो आहोत मालवणच्या बीचवर बघा, समुद्र बघा. आणि इकडं पुढच्या साईडला की मच्छी मार्केट. रात्री आलतो आम्ही बघायला, पण रात्री कसा अंधार वगैरे होता नाही आणि त्यामुळं संपूर्ण आपल्याला काय बघायला भेटलं नाही. आणि सकाळी काय असते, सकाळी मोठं सौदं म्हणजे मोठं सौदं वगैरे असतात. आणि तिथं बघायसाठी आमचे सगळे मित्र वगैरे गेलेले आहेत आणि आम्ही दोघं आता राहिलोय. ते आम्ही आता पाठवणं दरा करत चाललोय. रात्री आमची वाट चुकली, आम्हाला वेळ लागला रूमवर जायला, पण आता आमच्याबरोबर चांगली माणसं असल्यामुळे आपल्याला तिथं जायला भेटले. तर चला टाकतो मच्छी मार्केट सकाळ. तर काय मित्रांनो, पुढे गेल्यानंतर आपल्याला असं मार्केट बघायला भेटते बघा. अहो इथं मासे एवढं फ्रेश असतात की नाही, म्हणजे नुसतं असं बोटातनं काढून आणून इथं फक्त जमिनीवर टाकलेलं असतात बघायला. आम्ही सगळ्या प्रकारचं मासं बघितलं. त्यानंतर बर्फात सुद्धा मासं ठेवलेलं होतं. असं मार्केट आम्ही फिरायला लावलं बघा. इथं प्रत्येक वेगवेगळ्या प्रजातीचं जातीचं आपल्याला इथं मासं बघायला भेटतात. असं आम्ही मासं बघायसाठी नुसतं दादाच्या पाठीमध्ये फिरायला तो असं बघा. हे जमिनी तुम्हाला मोठं मासं होतं. मार्केट बघून खूप भारी वाटलं. त्यानंतर मित्रांनो एक सांगायचं म्हणजे मासं तुम्हाला असं बाकीच्या मार्केटसारखं असं शेअर बघायला भेटत नाहीत. म्हणजे कसं नुसतंच बोटतनं उतरलेलं मासं असतात, ती असं क्वालिटी मासं असतात. आता पुढे गेल्यानंतर आम्हाला हे एक बोट बघायला भेटली. ती अशी नुकतीच असं फ्रेश मासं घेऊन अशी बाहेर पडतात. मित्रांनो हे बघा, दृश्य बघा. हे आता बोट आल्या, ह्यात नुसतंच आत्ताच पकडलेलं मासं आहेत आणि हे घेऊन आता बोट बाहेर आणि हे मार्केटमध्ये लागणार. म्हणजे किती फ्रेश तुम्हाला मासं खायला मिळतात याचा तुम्ही विचार करा. त्यानंतर आम्ही मित्रांनो सर्व बघून मार्केटमधून चाललेलो आहोत आता. तर मित्रांनो चहाची ओळखी लागली. चहा पिण्यासाठी आम्ही हॉटेलमध्ये आलो. तरी आपलं चहा प्यायला आलो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला वॉटर ॲक्टिव्हिटी करायची होती म्हणून आम्ही पुढे गेलो. तर पोरं पहिला पुढे घेतलीत. आम्ही काही बाकी माणसं इथं पाठीमा राहिलेलो आहोत मित्र लोक. तर त्यांना घेऊन आम्ही आता पुढे चाललेलो आहोत. तर सिनेमॅटिक तर मित्रांनो का पाठीमागं आलं नाही तर आम्ही आता बघायचं चाललं नाही. आमचं पब्लिक सगळे विषय हार्ड आहे. व्हिडिओ बघा म्हणून आता आपल्याला जायचं या बोटून. तर व्हिडिओ शेवटून बघा. शिवला ब्रिजला आणि ह्या डिकेंची सगळी आयडिया आम्हाला जे पाहायला मिळत नाही ते आमचे डिके सांगतात. एन्जॉय मिळतं कारण फक्त डिके कौतुक करावं. चला पाठ चोकली चला. जस्टच आपण आता आयलंडवर पोहोचणार आहे. आणि इथं म्हणजे खडक आहे हो, एक जो टायटने धडकलेला काय तोच खडक इथं आहे बघा. ये ओमक्या आदत बघा ब्लॅक लाईन दिसतंय. खडकांपाशी बघा ब्लॅक लाईन दिसतंय वरती. तेवढ्या पावसात खाली तेवढ्या लेवलला पावसात खवळलेला समुद्र असतो ना, लाटा असतं तेवढ्या लेवलला पाण्याखाली ते पूर्ण बुडत नाही पाण्याखाली. खाली चॉकलेटी बॉर्डर दिसते बघ. जेवढा अमावास्या पूर्ण उदार असतं तेवढा फक्त पाणी पाळतं. बाकी आता नॉर्मली एवढंच पाणी राहतं. आता लो टाईट होते, ती लाईट टाईट आहे, एवढंच पाणी असतं नॉर्मल. पावसात वाढतात लाटा असतात.
बाहेर फिशिंग चालू आहे. ते काय करायला तिथे ते फिशिंग चालू आहे. फिशिंग मासे पकडा समजा तुम्ही. पाय मागे जाळी असते. तळाशी दोंडोळी बीच हा. बाहेरून आपल्याकडे 22 किलोमीटर आहे. हा मधून वाट नाही. हे 5 किलोमीटर आपल्या इकडे मधून वाट नाही. 22 किलोमीटर. कुठलं आहे का गाव आहे तो. फिरून जायचं झालं तर नदी कुठली ही काय मध्ये कोरडं पाणी कुठं म्हणता का? गाव आहे ना. मग कुठं उतरायचं? इकडे उतरायचं. तुम्ही म्हणाल तसं. इथं समुद्राच्या आतमध्ये खडक आहे आणि त्या खडकावरती म्हणजे चारी बाजून पाणी आणि एका ठिकाणी खडक म्हणजे भाईसाब असलं भारी दृश्य आहे मित्रांनो. आणि इथं येण्याचं भाग्य मिळालं मित्रांच्या सोबत हेच मोठं आमचं भाग्य आहे मित्रांनो. तर तुम्ही ही ट्रिप काढा आणि अशा ठिकाणी बघा जावा. हे ते मालवणमधलं ठिकाण आहे मित्रांनो. म्हणजे चारी बाजूनं पाणी आणि मधी आपल्याला एक खडक आहे आणि खडक नुसतं नाही तर एवढं जबरदस्त लोकेशन आहे इथलं. माणसं जर कोण गेलं तर बघता नुसतं बघत बसलं होतं. आम्ही पहिल्यांदा गेल्यानंतर आमची पोरं गेलेले मित्र लोक असे खोयासारखे कारण इथं फोटो काढू का तिथं फोटो काढू असलं एवढं जबरदस्त लोकेशन आहे. आणि इथं म्हणजे मानवी संपर्क काही येत नाही.
त्यामुळं एवढं लोकेशन भारी वाटतंय. कारण मित्रांनो हा व्हिडिओ बघा कसलं भारी, एवढं भारी लोकेशन वाटतंय. मी माझ्या कॅमेऱ्यात घेतलेला आहे एवढं भारी दृश्य. तुम्ही डोळ्यात साठवून घ्या. कॅमेऱ्याचा तर विषय वेगळाच आहे. काय डोळ्यात साठवून तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे दृश्य आहे. तर व्हिडिओ बघा. तर मित्रांनो आमची सर्व ठिकाणं आता बघून झाली. त्यानंतर आम्ही आता जेवण करायला बसलेलो. तर मित्रांनो आता सगळे आम्ही जेवलो आणि जेवण झाल्यानंतर परतीचा प्रवास चालू झाला. तर मित्रांनो ह्या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही खूप सारे अनुभवलो, खूप सारा एन्जॉयमेंट केला. तुम्ही सुद्धा ट्रिप काढा आणि मित्रांच्या सोबत फिरायला जावा. जाता फॉलो करायला विसरू नका. चालेल.